नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सर्वजण दसऱ्याच्या आदल्या दिवशी रात्री सर्व तयारी करत असतात. अद्वैत फुलांची ऑर्डर देत असतो आणि मी उद्या सकाळी 7 वाजता सोहमला तुमच्याकडे फुलं आणण्यासाठी पाठवतो. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त रेडी ठेवा. तेव्हा आता अद्वैतने फोन ठेवल्यानंतर तो सोहमला म्हणत असतो की हे बघ, उद्या सकाळी तुला लवकर तयार होऊन फुले आणायला जायचे आहे. आणि हे बघा आबा, जर बाकीची काही यादी असेल, सामान आणायचं असेल तर तुम्ही त्याला आत्ताच सांगून ठेवा. त्यावर आता आबा म्हणतात की हो. आणि अरे सोहम, मी तुला जे सांगितलं ते सर्व तू लिहून तर घेतले ना. तेव्हा रजनी सुद्धा आता सोहमला घाई करत असते. सर्वांची आता एक प्रकारची घाई सुरू असते. तेव्हा सोहम म्हणत असतं की हो लिहितो मी सगळं, फक्त तुम्ही मला प्लीज कन्फ्यूज करू नका, जरा थोडंसं थांबा. तेव्हा आता सर्वांना खूप हसू येते. त्यानंतर आता रजनी सुवर्णाला सांगते की हे बघ, तो सकाळी फुलं घेऊन येईल, त्यानंतर तू लगेच त्याच्या माळा बनवायच्या. आणि मी आता ओट्यावर अगदी पूजेची सर्व भांडी काढून ठेवलेली आहेत, त्यामुळे ती व्यवस्थित पुसून घे, छान अशी कोरडी होतील. तेव्हा सुवर्ण म्हणते की बरं ठीक आहे. तर कला सुद्धा म्हणते की हो, मी सुद्धा बसल्या बसल्या जे काही मला काम करता येईल ते सर्व काम मी करण्याचा प्रयत्न करेल. त्यावर आता रजनी म्हणते की हो अगं कर, पण जरा सावकाश. तेव्हा आता सर्वजण इतके खुश दिसतात ते बघून आता आबा मनातून खूप खुश होतात आणि आपल्या स्वतःच्या मनात म्हणतात, खरंच गेल्या कित्येक दिवसापासून आता या घरावर जे काही मळकट होतं, या घरातील आनंद उत्साह कुठेतरी हरवलेला दिसत होता. परंतु आता मात्र नक्की काहीतरी चांगलं होणार आहे असं काहीतरी वाटतंय. या घरावर येणाऱ्या अगदी सणावर सुद्धा संकटाची ही सावली होती, परंतु आता नाही. आता मात्र हे चित्र बदलेल. तेव्हा कलाचं लक्ष आबांकडे जाते. आता कला ही विचारते की आजोबा, अहो काय झाले, कसला विचार करतात. तेव्हा आबा म्हणतात की अगं हे बघ सुनबाई, अगं आज मी सगळ्यांना, माझ्या घरातील लोकांना आनंदाने हसताना बघतोय. अगं हे बघ, आज दसरा म्हणजे विजय साजरा करण्याचा दिवस आहे. वाईटावर चांगल्याची मात होते. आणि तेवढ्यात तेथे रोहिणी बसलेलीच असते. रोहिणी आता हे सर्व ऐकत असते. तर आबा म्हणत असतात की हे बघ, आता दसऱ्याला आपल्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडणार आहे, तर असं मनामध्ये येते. आणि तूच बघ, अगं कित्येक दिवस झाले तू आजारपणात अगदी दुःख, हसू सगळं काही विसरली होती, आणि आज मात्र तुझा चेहरा खुलला, अगदी हसताने आनंदात दिसते. तेव्हा मात्र आता रजनी विचारते की आबा, परंतु उद्या मात्र आपण दशहाने उभा करायचा ना. आबा म्हणतात की अगं म्हणतेस काय, दसरा म्हणजे दशहन तर पाहिजे. आणि हे बघ कला, तू या घरातील सगळ्यात मोठी नाचसून आहे, त्या नात्याने मात्र दशहनाचा चेहरा मात्र तू बनवायचा आहेस, म्हणजे त्या रावणाचा. आणि हे बघ कला, अगं तुझ्या हातामध्ये कला आहेस, तू मात्र आता ह्या रावणाचा चेहरा अगदी सुबोकतेने बनवशील, यावर तर काही वाद नाही. तर कला खुशून अद्वैतकडे बघून हसते आणि आजवन्न म्हणते की हो नक्की बनवेल मी. तेव्हा लगेच आता सोहम म्हणते की वहिनी हे बघ, त्यासाठी तुला जे काही लागणार आहे ते मला लिस्ट मध्ये सांग, मी लगेच ऍड करतो. आणि हे बघा, ही लिस्ट जी बनवली आहे ती आबा चेक करून घ्या, ती बरोबर आहे की नाही हे बघा. आणि मी आज सगळं काही लिहून घेऊन उद्या घेऊन येतो, जर काही हवं असेल तर आजच सांगा. आबा खुशून म्हणतात की हो. आता मात्र ह्या दसऱ्याच्या निमित्ताने आता ह्या दशहनाच्या रूपाने सगळे काही संकट जाणार आहेत. तर तेव्हा मात्र आता रोहिणी हे सर्व ऐकतच असते आणि मनात म्हणते की चांदेकरांचं हे संकट कसं दूर होईल बरं. आता ते दूर कसं होतं तेच मी बघते. तुम्ही करा दशहनाचं दहन. आणि खरं संकट आले तर ते एकटं येत नसतं, अगदी तोंडाने ते उभं राहतं. आणि उद्या चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे जे काही पेपर्स आहेत तर ते माझ्याकडे असतील, आणि तुमच्या या श्रीमंतीच्या अगदी दसऱ्याचं दहन झालेलं असेल. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण छान तयार होतात, सगळे तयारीला लागतात. अद्वैत आणि कला तर अगदी हार बनवत असतात. अद्वैत आता कलाला दाखवतो की हा हार तयार आहे. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, अरे तो विकतचा हार आहे, आपल्याला तोरण बनवायचं आहे. तर अद्वैत म्हणतो अगं यात तर पण तयार आहे. तर कला म्हणते की अरे आजोबा येतील, पटपण करून घे, वेळ वाया घालू नको. आणि हे बघ, छोटी फुलं आहे ना, ती अगदी वाया घालू नको, कारण मला छोटी फुलं हवी आहेत. अद्वैत म्हणतो अगं छोटी काय आणि मोठी काय. आणि तेव्हा मात्र आता रजनी, सरोज हे सगळेजणी बाहेर येतात. आणि तेवढ्याच अगदी आई करत सोहम बाजारातून सगळं काही सामान घेऊन येतो आणि रजनीच्या हातात देत असतो. रजनीला म्हणतो की हे बघ, व्यवस्थित बघून घे, आपट्याची पानं वगैरे आहेत. आणि तेवढ्याच सोहमच्या मोबाईलवर एक कॉल येतो. सोहम म्हणतो की आई मला एक कॉल आलाय, मी अगदी पटकन घेऊन येतो, म्हणून तो बाहेर जातो. रजनी त्याला आवाज देत असते की अरे सोहम ऐकून तर घे, परंतु सोहम बोलायला बाहेर जातो. तोपर्यंत आता सरोज कलाला काय हवं काय नको हे सर्व विचारत असते. आणि तेवढ्यात आबा येतात. आबा विचारतात की सोहम कुठे आहे. तर रजनी म्हणते की तो आत्ताच बाहेर गेला, त्याला एक फोन आलेला आहे म्हणून. आबा सगळ्यांना विचारत असतात आणि रोहिणींना सुद्धा कुठे गेली असं विचारतात. रोहिणी तेवढ्यात आता जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहे वकिलांकडून ते घेऊन येतच असते. रजनी म्हणते की हो त्या आल्यात.
तेव्हा आबा रोहिणीला विचारतात की रोहिणी अगं तू कुठे होतीस. रोहिणी लगेच आता ती पिशवी आहे प्रॉपर्टीच्या पेपरची तर आता पदरामागे लपवते आणि आता म्हणते की डॅड अहो मी इथेच होते, जरा काम होतं म्हणून गेले होते. आबा म्हणतात की हो लवकर तयार हो, आपल्याला सरस्वती पूजन करायचं आहे. रजनी म्हणते की हो. रोहिणी म्हणते की ठीक आहे. आणि आबा मात्र आता कला आणि अद्वैत यांची किती तयारी झालेली आहे असं विचारतात. तोपर्यंत रोहिणी मात्र आता स्वतःशी खूप हसते आणि आता स्वतःला म्हणत असते की हे शस्त्रपूजन करण्यापेक्षा आता माझ्या हातामध्ये जे काही धारदार शस्त्र आहे ते इतकं धारदार आहे की माझ्याकडे या सगळ्या प्रॉपर्टीचे अगदी पेपर्स आहेत. आणि हे बघा डॅड अहो जेव्हा हे शस्त्र पाझळेल तेव्हा मात्र तुमच्या सगळ्यांची दानादान उडणार आहे. तर आणि तेवढ्यात आता आबा हे कला आणि अद्वैतशी बोलता बोलता आता रोहिणीकडे त्यांचे परत लक्ष जाते. आता आबा हे रोहिणीवर जोरात ओरडतात की रोहिणी अगं अजूनपर्यंत तू इथे काय करतेस, जा लवकर तयार हो. रोहिणी म्हणते की हो हो डॅडा अहो मी तर ऑलरेडी तयार आहे, फक्त फ्रेश होऊन येते आलेच असे बोलून आता ते प्रॉपर्टीचे पेपर्स ती लपवायला जाते. अगदी धावतच जायला निघते परंतु जेव्हा समोर सरोज येते सरोज विचारते की अगं रोहिणी पिशवीत काय आहे, काय इतकी लपवते. तेव्हा रोहिणी खोटं बोलते. रोहिणी म्हणते की अगं मी स्पा मध्ये गेले होते आणि तेथे मला स्वतःचाच अगदी हायजीनचा सुद्धा तेथे इश्यू असतो आणि तेथील रोप सुद्धा मला आवडत नाही म्हणून घरून जाताना मी स्वतःचा रोप्स घेऊन गेले होते आणि आता येऊ का मी असे बोलून रोहिणी लगेच आतमध्ये निघून जाते. सरोजशी ती आता खोटं बोलते. तेव्हा रोहिणी घाईने आपल्या रूम मध्ये ते पेपर्स लपवायला येत असते परंतु आता मात्र तिचा दरवाजा काही उघडतच नसतो. अगदी पूर्णपणे जोर लावते पण तरी सुद्धा दरवाजा उघडत नाही. यावर्षी हा पावसाच्या इतका पाऊस झालेला आहे की आता हा दरवाजा अगदी घट्ट म्हणजे पॅक झालेला आहे. आता नक्की काय करू मी. आणि ती दरवाजा उघडत असते आणि तेवढ्यात आता राहुलचा फोन परत तिच्या मोबाईलवर येतो. दरवाजा उघडत असताना आता रोहिणी फोन घेते आणि हॅलो असं म्हणते. तर राहुल म्हणतं की हॅलो मम्मा अगं हे बघ अगं माझ्या अकाउंटमध्ये काहीच बॅलन्स उरलेला नाही, तू फक्त आणि फक्त 5 लाख रुपये मला पाठव. तेव्हा रोहिणी म्हणते की राहुल हे बघ तू कटकट करू नकोस, एकतर मी प्रॉपर्टीचे पेपर आणलेले आहेत त्यानंतर मात्र आता ह्या चांदेकरांकडे आपल्याला भीक मागण्याची गरज नाही पडणार. आणि अगदी फोनवर बोलता बोलता ती दरवाजा उघडत असते परंतु अजूनपर्यंत दरवाजा काही उघडत नसतो. त्यात आता सरोज तिला आवाज देते की रोहिणी अगं चल लवकर खाली ये. सरोजला आवाज देते की आले आणि राहुलला म्हणते की चल आता मी फोन ठेवते, मला सगळेजण खाली दसऱ्याच्या पूजेसाठी बोलवतात. तेव्हा आता राहुल म्हणतो ते प्रॉपर्टीचं नंतर बघूयात परंतु त्या अगोदर तुम्हाला थोडेसे पैसे पाठव, मला पैशांची खूप गरज आहे. रोहिणी आता राहुलला ओरडते आणि म्हणते की हे बघ आता मला खाली बोलवतात, मी तुला नंतर बघते काय करायचं आहे ते. म्हणून रोहिणी आता फोन कट करते आणि दरवाजा काही तिचा आता उघडायला तयारच नसतो. रोहिणी आता अगदी दरवाजा उघडून पूर्णपणे थकून गेलेली असते. सरोज मात्र आता आवाज देत असते की रोहिणी अगं लवकर खाली ये. तेव्हा रोहिणी आता म्हणत असते की हो हो आले आणि आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे ठेवायचे आहेत याचं रोहिणीला खूप टेन्शन येते. तेव्हा घाईने मात्र ती प्रॉपर्टीचे पेपर्स त्या पिशवीमधून काढते आणि समोर तिला आता टेबल दिसतो. ते काही रद्दीचं सामान आहे तर त्या टेबलामध्ये ठेवले जात असते आणि तेथेच रोहिणी आता हे प्रॉपर्टीचे पेपर्स ठेवून देते. त्यानंतर आता इकडे रोहिणीची सर्वजण वाट पाहत असतात. आबा म्हणतात की रोहिणी कुठे राहिली. सर्वजण आता पूजेला तयारच असतात. आता सरोज आवाज देत असते की रोहिणी लवकर ये. सगळेजण पूजेसाठी खोळंबलेले असतात आणि तेवढ्यात आता रोहिणी आले म्हणून धावत येते. सरोज विचारते की काय ग अगं किती वेळ असा. तेव्हा रोहिणी सांगते की अगं सरोज वहिनी काय सांगू तुला, रूमचा जो काही डोर आहे तो इतका जाम झालेला आहे उघडतच नाही तो. आणि सुवर्णालाच ओरडते की सुवर्णा अगं तू ऑइलिंग व्यवस्थित करत नाही का, साफसफाई करतानाच मात्र तुम्हाला कळायला हवं, आता जा बरं जाऊन बघ. आणि हे बघ सरोज वहिनी अगं मला माझ्या रूम मध्ये नाही जाता आले त्यामुळे मी गेस्ट रूम मध्ये गेले होते आणि तेथेच फ्रेश होऊन आले. तेव्हा आबा म्हणतात की बरं रोहिणी आता शांत हो. आणि कलाला म्हणतात की कला तू पूजेला सुरुवात कर. आणि कला तुला माहिती आहे का अगं लक्ष्मी म्हणजे समृद्धी आणि सरस्वती म्हणजे स्थैर्य, बुद्धीची देवता. आणि हे बघ ज्या घरामध्ये देवीचा अगदी वास असतो तर तेथे शक्ती स्थान असतं. चला तर आता पूजेला सुरुवात करूयात. त्यानंतर मात्र आबा हे अद्वैत आणि कला या दोघांना जोडीने पूजेला बसवतात. तेव्हा आता जी काही समोर सरस्वती काढलेली असते तर कला ती बघून खूप खुश होते आणि विचारते की सरस्वती कोणी काढली. तेव्हा आबा म्हणतात की नक्की सरोजने काढली असेल, एवढी छान सरस्वती आहे ती फक्त आणि फक्त सरोजच काढू शकते. तेव्हा आता सरोज तर खुश होऊन आता हसते. त्यावर आता रजनी सांगायला सुरुवात करते की अगं कला जेव्हा आमचं लग्न झालं त्या वर्षीपासून आता सरोज वहिनी इतक्या छान असे सरस्वती काढतात, मी पहिल्यांदाच आता इतकी छान
थोडीशी सरस्वती पाहिली होती तेव्हाही ती खूप सुंदर होती आणि आता इतक्या वर्षानंतर सुद्धा ती खूप सुंदर आहे। तेव्हा मात्र आता कला ही खुशून म्हणते की खरंच खूपच सुंदर काढलेले आहे। तर आबा आता त्यानंतर पूजेला सुरुवात करायला सांगतात। कला आणि अद्वैत हात जोडून बसलेले असतात। रोहिणीला मात्र आता हे सर्वांचे चेहऱ्यावरचा हसू काही बघवत नसते, तिचा जळफळाट होत असतो। त्यानंतर आता कला ही सरस्वतीची अगोदर पूजा करते। तेव्हा मात्र आता अद्वैत आणि कला जोडीने पूजा करतात। आता अगरबत्ती ओवाळली जाते। दोघंही अगदी एकमेकांकडे खोशून बघून हसतात। अद्वैत आता मनात म्हणतो की खरंच किती छान वाटतं बरं, एकमेकांच्या सोबत पूजा करताना किती छान वाटतं। आता अगदी खुशून बघत असतात। तर कला आणि अद्वैत आता जोडीने आरती सुद्धा ओवाळतात। तेव्हा आबा म्हणतात की आता देवी आई तू आता या घरावर आलेलं सावट दूर कर, कोणतेही संकट आता या घरावर येऊन देऊ नकोस, म्हणून देवी आईचा उदो आता आबा असे खुशून म्हणतात। कला आणि अद्वैत यांच्या हाताने छान आता ही पूजा होते। त्यानंतर आता इकडे चांदेकरांची पूजा ही मस्त अगदी पार पडते। तर इकडे खऱ्यांच्या घरी सुद्धा आता संगीता, दिनकर, काजल हे सगळेजण अगदी तयार होऊन ही पूजा मांडलेली असते। काजलचं काहीतरी आता छान असं सुरू असतं आणि जो काही 3 फुलवात्यांचा दिवा एकत्र आहे तर तो काजलने बनवलेला असतो। तिला खूप आनंद होतो। ती लगेच आता दोघांना म्हणते की आई आणि बाबा हे बघा, मला सुद्धा 3 फुलवात्यांचा मस्त दिवा एकत्र करायला जमलेला आहे। तर आणि तो दिवा मात्र ती आता दिनकर आणि संगीता हे दोघांना दाखवते। तेव्हा आता ते बघून दिनकर म्हणतो की अरे वा काजे, तुला तर अगदी छान जमलेला आहे। तर दिनकर संगीताला म्हणतो की संगे अगं बघ ना, दिवा किती छान बनवला काजलने। तेव्हा संगीता अगदी नाराज असते, ती फक्त काही न बोलता बघत असते। तेव्हा दिनकर आता काजलला म्हणतो की काजे हे बघ, माझी आई म्हणजे तुझी आजी 3 फुलवात्यांचा दिवा एकत्र लावायची म्हणजे हे बघ ज्ञानाचा, विद्येचा आणि सरस्वती मातेच्या आशीर्वादाचा जो प्रकाश आहे तो आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये असून म्हणून हा 3 फुलवात्यांचा दिवा लावला जातो। आणि हे बघ त्याची ज्योत सुद्धा मोठी असते, तो दिवा सुद्धा लवकर शांत होत नसतो। आणि त्यांच्यानंतर बघ आता संगीता, कला हे सुद्धा अगदी तिच्यासारखीच फुलवात्यांचा दिवा लावायचे। आणि हे बघ काजे, आज सुद्धा तू दिवा लावलास, खरंच खूप छान वाटतं। संगीता आता शांतपणे हे सर्व ऐकून घेत असते। त्यावर आता दिनकर म्हणतो की चला तर आता पूजा करून घेऊया। दिनकर आता संगीताला पूजा करायला पुढे बोलवतो। संगीता शांत असते। आता ती खांद्यावर पदर घेत आणि आता दिनकरच्या जवळ येऊन उभी राहते। तर आता दिनकर म्हणतो की चला तर पूजा करून घेऊयात। आणि काजे हे बघ, माझी आई आहे ना, ती आणखीन एक गोष्ट म्हणायची, पूजा करताना मात्र माणसाचा चेहरा हसरा आणि आनंदी असायला हवा, कारण संगीताचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो। तेव्हा आता दिनकर संगीताकडे बघतो तर संगीताचा चेहरा मात्र खुलतो, ती थोडीशी स्माइल करते आणि दिनकर आता काजलला पूजा सुरू करायला सांगतो। तेव्हा काजल अगदी मनोभावाने पूजा ही पूर्ण करते आणि प्रसाद सुद्धा दाखवते। त्यानंतर आता दिनकर आणि संगीता सुद्धा खोशून नमस्कार करतात। तर आता यांची पूजा ही संपन्न होते। त्यानंतर आता इकडे चांदेकरांच्या घरामध्ये पूजा वगैरे झाल्यानंतर आता सर्वजण एकत्र बसलेले असतात। तेव्हा आबा सगळ्यांना सांगत असतात की हे बघा, आज मात्र दशहन सुद्धा बनवायचं आहे, त्यासाठी कलाला जी काही मदत लागेल ती सर्वांनी करायची आहे। तर समजले ना? तेव्हा आता सरोज म्हणते की हो हो आबा, करणार ना आम्ही सगळेजण करतो। तर अद्वैत लगेच आता गंमत करत म्हणतो की हो ना आबा, पर्याय कुठे आहे आमच्याकडे, तुम्ही जे सांगता ते आम्ही सर्व करतो। तेव्हा कलाही आता अद्वैतकडे डोळे मोठे करून पाहत असते। तर आता सगळेजण बाकीचे हसतात। रोहिणी मात्र आता ह्या सर्वांना इतकं हसताना बघून अगदी जळफाट तिचा होत असतो। आता दशहनाबद्दल आता आबा हे व्यवस्थित कलाला समजावून सांगत असतात की आता कसे तयार करायचे त्याबद्दल, आणि अद्वैतला सुद्धा समजावून सांगत असतात। आता कला आणि अद्वैत बारकाईने हे सर्व आता आबांचं ऐकून घेत असतात। सरोज आणि सोहम वगैरे सगळं काही आता आबा जे काही सांगतात ते ऐकत असतात। आणि त्याच वेळेस रोहिणीच्या मोबाईलवर राहुलचा मेसेज येतो। रोहिणी आता तो मेसेज पाहते की मम्मा मला अर्जंट पैसे हवे आहेत, पैसे लवकरात लवकर दे। तेव्हा आता रोहिणी मनात आता राहुलचा खूप राग करते आणि म्हणते की हा मुलगा किती उतावळा होत असेल, आता कुठे मी प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन आले, त्या प्रॉपर्टीचे एकदा काम झाले तर थोडे काय सगळेच काही पैसे आपले होतील, जरा धीर नाही याला। आणि बरी आठवण झाली, कारण पेपर्स मी आत ठेवायला हवे आहेत, कारण ते पेपर्स अजूनपर्यंत टेबलमध्ये आहे। म्हणून रोहिणी आता उठून जायला निघते ते पेपर्स आतमध्ये ठेवायला। तर अद्वैत लगेच रोहिणीकडे बघतो आणि म्हणतो की आत्या अगं कुठे निघाली, अगं आबा आपल्याला काहीतरी दाखवतात। तेव्हा आता रोहिणी लगेच म्हणते की अरे माझ्या रूमचं जे काही डोर आहे ते जाम झालेलं आहे, ते ओपन झाले की नाही मी जरा बघून येते। तेव्हा मात्र आता लगेच सुवर्ण म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम, तुम्ही काळजी करू नका, मी बिजगरीमध्ये तेल सोडलेलं आहे, तर आतापर्यंत दरवाजा सुद्धा मोकळा झाला असेल। तेव्हा
तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो का, छान. आणि शेवटी रोहिणीला जायचे असते तर आबा पुन्हा रोहिणीला म्हणतात की रोहिणी हे बघ बस खाली. अगं काय ग रोहिणी, तुझा जीव त्या दरवाजात अडकलेला आहे का? अगं मी तुला काय सांगतो ते बघ ना अगोदर. शेवटी रोहिणी समोर पर्याय नसतो आणि तिला खाली बसावेच लागते. आणि तेवढ्यात आबा आता सुवर्णाला सांगतात की हे बघ घरातील सगळे काही रद्दे पुठ्ठे जे काही आहे ते जमा करून ठेव, आपल्याला ते उद्याच्याला लागणार आहे, तर त्यामुळे जा तू लवकर तयारीला लाग. आणि तेवढ्यात किचनवर आता गॅसवर जो कुकर ठेवलेला आहे तर त्याची शिट्टी वाजत असते. रजनी आता कुकर अगदी शिट्टी वाजते म्हणून गॅस बंद करायला किचनमध्ये येते. तेव्हा मात्र आता लगेच रजनी ही धावतच किचनमध्ये आलेली असते. अद्वैत आता रजनीकडे बघतो आणि आता रजनीचा चेहरा पडलेला आहे हे बघून मात्र आता तो रजनीकडे किचनमध्ये येत असतो. तेव्हा मात्र आता रजनी विचार करते की घरामध्ये सण असताना नवरा सोबत असायला हवा असं वाटते. तर अद्वैत आता रोहिणी जवळ येतो आणि म्हणतो की काकी, आता रोहिणीचं लक्ष नसते. अद्वैत तिला हात लावतो आणि म्हणतो की काकी अगं काय झालं? तेव्हा आता रोहिणी हसून म्हणते की अरे काही नाही, अरे कुकरची शिट्टी झाली म्हणून मी बंद करायला आले होते, चल आपण बाहेर जाऊयात. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की अगं काकी नाही, काय झाले खरं सांग बरं मला. आता रजनी सांगायला सुरुवात करते की अरे हे काल रात्री खूप उशिरा घरी आलेत आणि मी त्यांना म्हटलं सुद्धा की उद्या दसरा आहे, तुम्ही घरी थांबताल का? तेव्हा मात्र ते माझ्यावर खूप चिडले आणि आज सकाळीच ते ऑफिसला निघून सुद्धा गेले. अरे मग दसरा आहे, सण आहे, मग घरामध्ये याने थांबायला नको का? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो ना काकी, अगं तू तर अगदी बरोबर बोलते, परंतु हे पग काका मुद्दामून हे सर्व करत नसतील. आणि काकी अगं तुला तर माहिती आहे ना आपली बँगलोरची जी काही फ्रँचायझी आहे तेथे कामाचं खूप प्रेशर आहे, त्यामुळे काकाची चिडचिड फार होत असेल. पण डोंट वरी काकी, हे बघ आता ह्या कामाचा प्रेशर थोडासा कमी झाल्यानंतर आपण त्यांना सांगूयात सुट्टी घ्या आणि तुम्ही दोघंही आता महाबळेश्वरला मस्त फिरून या, तेवढाच थोडासा चेंज तुम्हाला मिळेल. तेव्हा आता रजनी खूप खुश होते आणि हसते. तेव्हा अद्वैत लगेच आता रजनीच्या हाताला धरतो आणि तिला परत आता हॉलमध्ये घेऊन येतो. त्यानंतर आता सुवर्णा जी काही रद्दी आहे तर ते पेपर्स न्यायला आता रोहिणीने जे पेपर्स आता त्या टेबलमध्ये लपवलेले आहेत तर तेथे त्याच ठिकाणी येते आणि तेथील रद्दी बाहेर काढते. आता जी काही ती रोहिणीची बॅग आहे जे प्रॉपर्टीचे पेपर्स त्या पिशवीत आहेत त्याच पिशवीमध्ये आता सुवर्णा सगळी रद्दी भरते आणि ती सर्व काही रद्दी आता दर्शनाचा चेहरा बनवण्यासाठी सगळे पुष्टे वगैरे आहे तर ते हॉलमध्ये घेऊन कलाकडे येते. त्यानंतर आता इकडे राहुलला तर खूप टेन्शन येते, त्याच्याकडे एकही पैसा नसतो. आता तो विचार करतो की हातामध्ये एक सुद्धा पैसा नाही, अशी वेळ माझ्यावर कधीही आली नव्हती. दुष्काळात उपासमार झालेल्या माणसासारखी माझी परिस्थिती झालेली आहे. मम्माने मात्र ते प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहेत ते लवकरच काहीतरी सॉर्ट त्याचं करायला हवं आणि आता जी परिस्थिती माझी झाली तर अशा गरिबीत मला नाही राहता येणार. त्यानंतर आता इकडे रोहिणी तर त्या टेबल जवळ येते आणि घाईने तो टेबल उचलते, त्यामधून तिला आता पेपर्स घ्यायचे असतात. तेव्हा ती टेबलचं जे काही ते लॉक आहे ते खोलून आता उचकते तर आत काहीच नसते, तेथे पूर्णपणे आता ते ड्रॉवर मोकळे असते. रोहिणीला खूप टेन्शन येते की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेले असतील, मी तर इथेच ठेवले होते. म्हणून ती आता प्रत्येक टेबलचं ड्रॉवर उचकते, त्यामध्ये तिला काही कुठे पेपर्स सापडत नसतात. आता हे पेपर्स कुठे गेले असतील, जर ते पेपर्स कुणाच्या हाती लागले तर माझी वाट लागेल, म्हणून रोहिणीला खूप टेन्शन येते. मी इथे पेपर्स ठेवले होते, मग ते पेपर्स कुठे जाऊ शकतात, म्हणून रोहिणीला खूप टेन्शन येऊन ती आतमध्ये रूममध्ये जाते. त्यानंतर आता सगळेजण बाहेर आलेले असतात. बाहेर आल्यानंतर मात्र हे दशानाबद्दल आता माहिती सांगत असतात की दशानाचा कसा चेहरा बनवायचा आणि तो कसा दफन करायचा त्याबद्दल प्रत्येकाला सांगत असतात आणि त्याबद्दल सगळी काही माहिती ते व्यवस्थित सांगत असतात. सर्वजण आता ऐकून घेत असतात आणि आजचा हा दिवस आहे तर तो चांगल्याने वाईटावर केलेला विजय, असत्यावर केलेला विजय, ज्ञानाने अज्ञानावर केलेला विजय. आणि हे बघा सर्व काही अगदी हे प्रतिकात्मक जरी असले पण तरी सुद्धा याचा परिणाम आहे तो प्रत्येक घरावर होतो आणि होतो. आणि हे बघा श्रद्धेने केलेली कोणतीही गोष्ट आहे तर ती अगदी उद्दिष्ट तर होतेच. रजनी म्हणते की हो आबा तुमचं अगदी खरं आहे. तेव्हा आता आबा म्हणतात की हे बघा साधारण मात्र माणसाच्या उंची इतका हा दशहन आपण बनवूयात. अद्वैत आणि सोम या दोघांना सांगाडा बनवायला सांगतात. तेव्हा अद्वैत आणि सोम लगेच आता दशहनाचा सांगाडा तयार करायला घेतात. त्यानंतर आता रोहिणीला तर इकडे खूप टेन्शन येते, पेपर्स कुठे गेले असतील. ती सर्वत्र पेपर शोधत असते. आता हे पेपर्स तर मी इथे ठेवले होती, मग इथून कुठे गेले असतील. रोहिणी शोधत आता बाहेर आलेली असते. रजनीचं लक्ष आता रोहिणीकडे जाते, म्हणून ती आवाज देते की वंश जरा एक काम करतात का तुम्ही प्लीज, पूजेसाठी 5 फळं वगैरे नारळ यांची तयारी करायची आहे, तेवढी तयारी तुम्ही करा. करताल ना तुम्ही हे सर्व? तर आबा म्हणतात की हो हो करेल त्यात काय, आणि रोहिणी सर्व तयारी तू कर. तर आबा म्हणतात की चला तयारीला लागा, आता 5
5 वाजलेले आहेत आणि 8 वाजेपर्यंत सगळं काही होईल ना? तर अद्वैत म्हणतो की हो हो आबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, सगळं काही व्यवस्थित पूर्ण होईल. आणि कलाला मात्र अगदी दशहनाचा चेहरा तयार करायला सांगतात. पण त्या अगोदर मात्र तू अगोदर बाकीचे इतर अंग तयार कर आणि तुला जे काही सामान लागेल ना कला, तर ते तिथे ठेवलेले आहे. तेव्हा कला म्हणते की हो चालेल आणि लगेच मी तयार करायला घेते. सरोज आणि आता रोहिणी रजनी या दोघींना दशहनाची कापड तयार करायला सांगतात. रोहिणीच्या मात्र जीवाची आता अगदी धावपळ सुरू असते. ती पेपर्स इकडे तिकडे ती घाईने शोधत असते. कला मात्र आता दशहनाचा चेहरा अगदी बनवायला घेते आणि त्यासाठी सुवर्णाने जी रद्दी आणलेली आहे ती सगळी एकत्र करते. सर्वजण आता तयारीला लागतात. आबा सर्वांकडे अगदी झाले का? आता अद्वैत सोहमला विचारत असतात. सगळं काही व्यवस्थित लक्ष देऊन करा असे सांगत असतात. आता सरोज आणि रजनी एका ठिकाणी मात्र ते कापड तयार करायला घेतात. आता सोहम आणि अद्वैत या दोघांची तयारी सुरू असते आणि कलाचा दशहनाचा चेहरा बनवण्याची तयारी. रोहिणी मात्र आता समोर टेन्शन मध्ये असते. ती विचार करत असते की प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेले असतील. तेवढ्यात आबांचं लक्ष रोहिणीवर जाते आणि ते रोहिणीला आवाज देतात. तेव्हा रोहिणी लगेच म्हणते की काय? आबा म्हणतात की रोहिणी अगं अजूनपर्यंत तू इथे काय करतेस? अगं तयारीला लाग. रोहिणी म्हणते की हो हो आबा, तिकडे पेंडी ठेवलेली आहे ती आण आणि यांना आणून दे. रोहिणी म्हणते की हो अहो आबा देतेच, एकच मिनिट फक्त. म्हणून रोहिणी आत जायला निघते कारण रोहिणीचा आता मन हे स्थारावर नसते. तिच्या मनात फक्त प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे गेले असतील. तेव्हा आता आबा तिला परत आवाज देतात की अगं रोहिणी आतमध्ये कुठे निघालीस? अगं बाहेर पेंडी ठेवलेली आहे. रोहिणी मी तुला काय सांगतो, अगं तुझं लक्ष कुठे आहे? म्हणून आबा रोहिणीवर खूप ओरडतात. अगं पेंडी इकडे आहे. तेव्हा आता रोहिणीचं लक्ष कलाकडे जाते आणि कला मात्र ते पुठ्ठे कापत असते. आता हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये आबा हे कलाजवळ येतात आणि म्हणतात की तुला दशहनाचा चेहरा बनवायचा आहे, पण त्यासाठी कला तुला डोळे बंद करावे लागतील. म्हणून आबा अगदी आपल्या हाताने कलाच्या डोळ्यावर अगदी ती पट्टी बांधतात. अगं दशहन म्हणजे 10 तोंड असणारा आणि ती 10 तोंड म्हणजे वाईट वृत्ती आहे ना. तेवढ्यात आला कला ते प्रॉपर्टीचे पेपर्स कापायला घेते. रोहिणी धावतच येते आणि आता दशहनाचा हा चेहरा तयार होतो आणि शेवटी त्यात प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा अगदी जळून खाक होतात. रोहिणीला आता खूप राग येतो. रोहिणी म्हणते की ह्या कलाने मात्र माझ्या प्रॉपर्टीचे पेपरचा सुद्धा जाळ केला. तेव्हा आता दशहनाचा चेहरा जळत असतो. तर अद्वैत म्हणत असतो की हे दशहना, तुझ्या बरोबर आता हे जे संकट जे काही चांदेकरावर येणार आहे तर ते सुद्धा सावट दूर कर. तेव्हा कला आता ते दशहनाला अगदी नमस्कार करते. तर रोहिणी रागाने आता कलाकडे पाहत असते. तर मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.